पपई पपई कोण खाणार? गावच्या झाडाची पपई कोण खाणार? आम्ही आलोय पपई घेऊन. माझा उपवास आहे ना. पपई खायला या, पपई खायला. चलो रे चलो हम जाएंगे पपई खाने को. डिंगी 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 डिंग डिंगी 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 डिंग. आ जाओ आप पपई खाने को. डिंगी 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 डिंग. जस्ट मस्करी करते काहीतरी एक म्हणून. चला पपई खायला. पपई कापली आहे या ग पपई खायला. काही नाही, पपई कापले, उपवास आहे. झाडाची पपई आणले पप्पानी. आता पपई खाणार आहे आम्ही. एकटी नाही एवढी मी खाणार आहे, सगळी माझी आई पप्पा मी माझी मुलं. ह्या तर म्हणाल की बाई एवढं खाणार तू? नाही नाही, मी ह्याच्या 1-2 फोडी खाईन. सगळे जेवायला बसलेत, आता मी पपई खाणार. मी ना काहीतरी खाते. मी आज तुम्हाला भरपूर खायच्या गोष्टी दाखवल्यात, पण ना इथे येऊन ना मला एवढ्या जुन्या आठवणी आठवल्यात ना, असं वाटते आता पण मी चोरून येऊन खाते. लहानपणी मी चोरून खायची आईकडून. मला खूप आवडायचं, खूप. मी दाखवते, उपवास आहे म्हणून हे चालू शकतं. शेंगदाण्याचं कूट आणि साखर. हे कुणी कुणी खाल्ले सांगा नक्की, मला कमेंट करा. नक्की खाल्ले का नाही लहानपणी शेंगदाण्याचं कूट आणि साखर? खरंच यार, म्हणजे आपण किती छान लहानपणी आपल्या वेळी कुरकुरे नव्हतं, नूडल्स हे प्रकार नव्हते, आपण ह्यातच सुखी होतो. मला चांगलं वाटतं. माझी मम्मी डब्याला ना नेहमी साखर चपाती द्यायची, नंतर मग चटणी, कारळ्याचं कूट. म्हणजे तेव्हा त्यात एक म्हणजे सुगंध, त्या खाण्यामध्ये एक ताजेतवापणा होता की तो आपण त्या गोष्टी आपण सगळ्या विसरलो आहे धावपळीच्या आयुष्यामध्ये. पण ना मी इथे येऊन ना आता ते सगळं मी परत केलं आहे. खूप मनाला समाधान वाटते की मी माझं बालपण सध्या जगत आहे. आणि आयुष्य जगावं, उद्या माझं काय होणार आहे मला नाही माहिती, पण मी माझं आयुष्य 4-5 दिवसात जगले. म्हणून मी इथे येऊन लिमक्यात येऊन आईला माहीत नाही आहे, मी असं वाटते की आईला चोरून मी शेंगदाण्याचं कूट खाते. पपई कापली, खाल्ली पण कापली. माझ्या नाकात वास उठला, मला पपई खाऊच वाटली नाही म्हणून हे घेतलं खायला. सकाळी कॉफी पिली, आता हे थोडेफार शॉर्ट्स व्हिडिओ बनवले, घरची कामं केली. अशा प्रकारे दिवस संपत चालले आहेत. पॅकिंग केली, संपत चालले दिवस मुंबईच्या धावपळीत जाण्यासाठी. बघू अजून काय काय करू संध्याकाळपर्यंत.